मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावीचे तो स्वभावे. समर्थ मनाला भक्ती मार्गावर अग्रेसर होण्यासाठी सांगतात. का? गोपालकृष्णाने सुद्धा अर्जुनाला अनेक प्रकारचे योग सांगितले, पण शेवटी भक्ती मार्गाचंच अनुसरण करण्यास सांगितलं. ह्याचं कारण की कितीही पांडित्य असलं किंवा कितीही मोठा तर्कवाद असला तरी त्यानं परमेश्वरापर्यंत पोचता येत नाही किंवा श्रीहरीला जाणता येत नाही. जो भक्ती मार्गावर अग्रेसर होतो तोच भगवंतापर्यंत पोचू शकतो. भक्ती मार्ग हा सुलभ आणि भगवंताला प्रिय झालेला मार्ग आहे. आजच्या कीर्तनाच्या पूर्वरंगाची की नोट ज्याला म्हणतो ती काय असेल तर आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे म्हणजे भक्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे. बुवांनी सांगितलेलं वाक्य फक्त त्याचा पुनरुच्चार केला भक्तीचं महत्त्व सांगण्यासाठी म्हणून. उदाहरणार्थ, एक 40 मजल्याची इमारत आहे आणि त्या इमारतीच्या 40व्या मजल्यावरती एखाद्या माणसाला जायचंय तर त्याच्यासमोर पर्याय काय काय आहेत? सगळ्यात पहिला आणि बाळ सुलभ पर्याय म्हणजे 40 जिने चढून तो त्या 40व्या मजल्यापर्यंत जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 2, इमारतीच्या बाहेर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांसाठीचे पाईप असतात. त्या पाईपांवरून चढून सुद्धा तो 40व्या मार्गापर्यंत जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 3, अगदीच कोणी अदानी अंबानी असेल तर त्याचं चॉपर घेऊन तो डायरेक्ट त्या 40व्या इमारतीच्या टेरेसवर उतरू शकतो. पण जो शहाणा मनुष्य असेल तो ह्या 3 पैकी काहीही न करता तो ह्याच पर्यायाचा वापर करेल की ज्याला उद्वाहक म्हणजे अभिजात मराठी भाषेमध्ये लिफ्ट असं म्हणतात. त्या लिफ्टने तो 40व्या मजल्यापर्यंत पोचेल. भगवंताच्या 40व्या मजल्यापर्यंत जाण्याचं साधन म्हणजे भक्ती आहे. म्हणजे भगवंतापर्यंत पोचण्याची लिफ्ट कुठली असेल तर ती भक्ती ही आहे. हेच स्वरूपानंद स्वामी महाराज जेव्हा सांगतात, भक्ती भावे रात्रंदिन घडो चित्त हरिदर्शन, स्वामी म्हणे सर्वथैव हरी पायी जडो जीव. हेच या पदामध्ये रामकृष्ण हरी गोविंद मना लागो हाची छंद या पदात आमचे पावसचे स्वामी स्वरूपानंद सांगून जातात. ऐकूया. राम कृष्ण हरि गोविंद, राम कृष्ण हरि गोविंद, राम कृष्ण हरि गोविंद. राम कृष्ण
रात्रंदिन घडो चित्ता हरिचिंतन घडो चित्ता